सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2026च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अधिकृत एबी फॉर्म भरून प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण मधून श्री शिवाजी मारुती दांगड तर प्रभाग क्रमांक 15 क मधून सौ पूजा संतोष जाधव यांनी उबाटा गटाचा अधिकृत एबी फॉर्म भरून उमेदवारी दाखल केली आहे। खांदा कॉलनीच्या विकासासाठी सातत्याने लढा देणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवाजी दांगड व पूजा जाधव यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। खांदा कॉलनी वासियांचा हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख असून परिसरातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या व विकास कामांसाठी ते कटिबद्ध असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। या दोन्ही उमेदवारांना मशाल या अधिकृत निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पनवेलच्या राजकारणात ही लढत चुरशीची ठरणार असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। त्यावर मी ह्या खांदा कॉलनी शहराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर प्रमुख असल्या कारणाने माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास माझा होता। मला लास्टपर्यंत आमचे माननीय श्रीदादा जिल्हा प्रमुख श्रीदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली आणि ह्या खांदा कॉलनीचा आवाज म्हणून बुलंद आवाज अशी आमची ओळख शिवसेना या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांमुळं निर्माण झाली होती। आणि ज्यावेळी त्या प्रतिष्ठेची निवडणूक आता तयार झाली होती त्या निवडणुकीमध्ये मला माझ्या पक्षाने विश्वास ठेवून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून एक उमेदवार शिवाजी दांगड ड मध्ये आणि क मध्ये पूजा संतोष जाधव या दोन्ही उमेदवारी मला माझ्या पक्षात माझ्यावर विश्वास ठेवून नेतृत्वाने दिलेले आहे। त्याबद्दल मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं खरोखर मनापासून आभार मानतो। साहेब बरोबर आहे, तुमचं म्हणणं 101% रास्त आहे। आज शिवाजी दांगड ही शिवसेनेशी एकनिष्ठ पाळमुळं पेरलेलं असं हे समीकरण आहे। आज त्यांच्या खानदानीतील आमदार झाले, संपूर्ण आज जुन्नर तालुका त्यांच्या दांगड परिवाराकडून फेमस असा हा तालुका आणि त्या तालुक्यात शिवनेरीचं जन्मस्थान असं आपल्या शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, अशा जन्मभूमीचे ते आपले वारसदार आपले शिवाजीचे दांगड तिथलेच आपल्या जुन्नर तालुक्यामधून आले आणि आज पनवेलमध्ये त्यांनी त्यांचं नाव खरोखरच नावलौकिक आणि अगदी नाव चेंबूरपासून मुंबईपासून कट्टर शिवसैनिक हाडामासाचा शिवसैनिक हा जन्माला आला आणि त्यांना मी उपमहानगर या संघटक ह्यापदी पनवेलमध्ये खांदापानीत त्यांना मी पद दिलं आणि त्यांचं वागणं तुम्ही जर बघाल तर खरोखर मैत्री आणि या मैत्रीतून रूपांतर ते त्यांचं खरोखर पक्षासाठी त्यांचं मोठं देणं अगदी लागतं आणि पक्षाने त्यांना ही फार मोठी जबाबदारी आज सोपवलेली आहे आणि शिवाजी दांगड त्या संधीचं सोनं करतील आणि माझे कार्यकर्तेही करतील आणि त्यांना बहुमतात निवडून आणायचा प्रयत्न आम्हाला त्यांच्यासमोर कोणी विरोधात नाही। आम्ही समोर तर आता आम्हाला फक्त आमचं शिवाजी दांगड हेच आमचे उमेदवार निवडून येतील आणि ते आम्ही आणणारच आहे, त्याच्यावर तीळ मात्रही शंका नाही। साहेब गेले 15 वर्ष हा पनवेल खांदा कॉलनीचा जो प्रभाग 15 खरोखर इथल्या आज ज्या समस्या आहेत त्या संदर्भात आज लोकांचा आक्रोश एवढे आंदोलन करून सुद्धा आज टॅक्स संदर्भात काही झालेलं नाही। दुसरी गोष्ट पाण्याची अवस्था, पाणी पावसामध्ये सुद्धा फुल इथे अगदी पाऊस पडल्यानंतर सगळे गटारं नाळे सगळे फुल होतात। आज फुटपाथ फेरीवाले बघा, जायला लोकांना रस्ता नाही आहे, तिथे सुद्धा पॅक आहे। तरी ह्यांना फेरीवाल्यांची व्यवस्था सुद्धा इथल्या नगरसेवकांनी पण पहिली केलेली नाही, तरी फेरीवाल्यांना त्यांना कुठेतरी एखादा प्लॉट घेऊन द्यायचं काम हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं, नगरसेवकने करायला पाहिजे होतं, तेही केलेलं नाही। आणि इथे वीज आणि पाण्याचा एवढा प्रश्न भेसावत आहे की विचारू नका की या सगळ्यालाच आपण सर्वांनी एकत्रितपणे जर विचार केला तर खांदा कॉलनी ही झिरो अशी समस्या समीकरण निर्माण झालेलं आहे। तरी पण मी सगळ्यांना माझ्या नागरिकांना विनंती करेन, मला फक्त माझ्या दोन्ही सीट, एक शिवाजी शेख दांगड आणि एक पूजा संतोष जाधव, या दोन्ही सीट मला जर तुम्ही निवडून दिल्यात आणि द्याल अशी अपेक्षा आहे। मी तुम्हाला इथलं खांदावरचं समीकरण
आणि खांदा कॉलनी जशी पाहिजे तशी तुम्हाला मी करून दाखवेन, एवढंच मी संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो. साहेब, तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे. आम्ही पण आज सगळे माझे पदाधिकारी आणि आमचे संपूर्ण वरिष्ठ पदाधिकारी हे पण टेन्शनमध्ये होते. हा प्रश्न आम्हाला पण उलगडला नाही, कारण का इथे हे प्रभागात जे 2 उमेदवार होते त्याच्यापैकी एक उमेदवार हा उबाटाचा महिला पूजा संतोष जाधव या महिलेचं नाव आम्ही दिलं होतं. त्यांनी ते आम्हाला घ्यायला भाग पाडलं होतं. आम्ही ते घेणार, आपली उमेदवारी ती आम्ही घेतली. आणि दुसरी उमेदवारी जी इथं प्रख्यात अंतर्गत काही त्यांचे वाद असतील नसतील मला काय माहिती नाही आणि मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही. मला फक्त मला माहिती आहे, मला माझ्या पक्षांची दिलेली जबाबदारी आहे मी यशस्वीरित्या इथं पार पाडणार आहे. तेवढंच मला कळते. मला कशी आली, कुठून आली याचं गणित माझ्याकडे काही नाही. फक्त माझं चिन्ह मशाल आहे आणि मशालवर माझे दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. मी त्यांच्यासाठी संपूर्ण आमचं माझे पदाधिकारी, माझे सगळे आजी, माझे सैनिक, इथले सर्व नागरिक आम्हाला मदत करतील एवढंच सांगतो. प्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणि आमच्या जिल्हा प्रमुख आणि आमचे यात सर्वात महत्त्वाचे कार्य करणारे सदानंद शिर्के साहेब शहर प्रमुख यांच्या आशीर्वादाने खरंच ही आज उमेदवारी मला भेटली. आणि माझ्या तुम्ही बोलता नाराज हा विषयच नव्हता. जी इच्छा होती हे उमेदवारी मिळण्याची ती कदाचित बोलून नाही दुसऱ्याला भेटणं असं काही हे नव्हतं. असं त्यात दैवाने खरंच आमच्या दोघांना पण ही उमेदवारी भेटली. याबद्दल खरंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खरंच मी बहुमूल्य आभार मानतो. नागरिकांना हेच आवाहन करेन का गेली 15 वर्ष रस्त्याचं काम, पाणीच्या समस्या, विजेच्या समस्या हे सर्व कधी संपतच नव्हतं. आम्ही मोर्चे काढून आमच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कितीतरी मोर्चे काढले. खड्डे झाले, पावसात पडणारे खड्डे वगैरे हे सर्व समस्या होते. पण त्याचा काही उपयोग पालिका किंवा जे बसलेले अधिकारी काहीच करत नव्हते किंवा जी सरकार होतं आपल्या याच्यामध्ये त्यांच्या इथून पुढे मी नक्कीच नागरिकांना जाहीर आवाहन करेन की आम्हाला दोन्ही सीटसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर आपण बहुमत मताने निवडून द्या. आम्ही सर्व ह्या जोमाने काम करेन. मी धन्यवाद देईन आमच्या पक्षाला की आम्हाला उमेदवारी दिली, एक महिलेला उमेदवारी दिली. आणि गेल्या 30 वर्षापासून खांदा कॉलनीत आम्ही रहिवासी म्हणून राहत असताना आज येणारं नवी मुंबई दीपा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असेल ते आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या आपल्या हद्दीमध्ये आहे. आणि जवळ असून देखील संपूर्ण जग आपलं या पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे बघत असताना मात्र खांदा कॉलनीतला हा प्रभाग क्रमांक 15 गेले 30 वर्ष होऊन देखील सुद्धा साध्या गोष्टीला मुकत आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर विजेची समस्या असेल, आठवड्यातून 1 ते 2 दिवस नागरिकांना या विजेच्या समस्येसाठी भेडसावं लागत असते. पाण्याचा प्रत्येक वेळेला पाण्याची समस्या लोकांना भेडसावत असते. त्याचबरोबर रस्ते आहेत पण रस्त्यावरून चालताना लोकांना फुटपाथ दिसतसुद्धा नाही अशी अवस्था आहे. पण यामध्ये नागरिक आक्रोश करू शकत नाहीत. एक नागरिकांच्यावर एक दडपण असतं. ते दडपण दूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाने आमच्या दोघांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. आणि जनतेचा आवाज म्हणून आम्ही या उमेदवारीकडे बघत आहोत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिवसेनेची नीती वापरून आम्ही जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. लोकांचा आक्रोश तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेच्या मतदानातून दिसेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि हे जो 30 वर्षापासून चाललेला खेळखंडोबा आहे त्याचा आता अंत या 15 तारखेच्या निवडणुकीत झालेला आपल्याला दिसेल हा मला आत्मविश्वास आहे. आणि मोठ्या संख्येने आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आणि आमच्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाचे 2 असे 4ही उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वास. नक्कीच आता संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य दिव्य अशी ऐतिहासिक सभा या पनवेल महानगरातील खांदा कॉलनी शहरात झाली.
दादांनी देखील त्याचा आनंद व्यक्त केला. या ठिकाणी पनवेल महानगरात बहुसंख्य मराठा समाज राहायला आहे. त्यामध्ये कोकणातून असेल, घाटावरून असेल, विदर्भ मराठवाड्याच्या ठिकाणावरून पोट भरण्यासाठी या ठिकाणी आलेला हा समाज आहे. गेल्या 15 वर्षापासून आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून हा समाज एकवटलेला आहे. तसं असलं तरी आम्ही सामाजिक भान ठेवत आपण बघितलं असेल, आपले उमेदवार महादेव वाघमारे असतील, बनगर साहेब असतील, आम्ही सर्व जाती धर्माचा आदर करत, सर्व जाती धर्माचा विचार करून ही महाविकास आघाडीनं चांगले उमेदवार दिलेले आहेत. आणि नक्कीच एक समाजाचा जरी विचार असला, आम्ही दोघे जरी मराठा समाजाचे असलो, समाज नक्कीच आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मराठा समाजच नाही तर इतर जाती धर्माचे लोक देखील फक्त सामाजिक राजकारण न बघता आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षात खांदा कॉलनीत जे सामाजिक चळवळीत केलेलं काम आणि लोकांच्या कामासाठी आम्ही जागरूकपणे राहिलेली आमची उपस्थिती असेल, ते काम आमचं नक्कीच लक्षात ठेवतील आणि आम्हाला मोठ्या संख्येनं मतदान करतील हा आम्हाला विश्वास आहे. इतर जाती धर्माचे लोकसुद्धा आपल्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येनं मतदान करून हे जातीचं समीकरण हे एक परिवार असल्यासारखं आम्ही खांदा कॉलनीमध्ये काम करत असतो. त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे सर्वच खांदा कॉलनीतील नागरिक अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.